वाजता. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. तर बघताय या ठिकाणी आज आपल्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे. तर त्या आपण घरच्या घरी छोटीशी अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे. बघताय किती गोड एकमेकांना केक बनवतात. खूप छान. आणि इथे आमचे भांजेजान इथे रडतायत कारण का त्याला केक कापायला नाही दिलेला आहे म्हणून. आता तू ब्लॉग मध्ये येणार. आता बाबू तू ब्लॉग मध्ये येणार. आता त्याला तो केक कापायला नाही दिला म्हणून तो रडतोय. आता केवढा केक आला बाबू? दाखव. तोंड दाखव. रडक्या माणूस तो ते पण खातोय. त्याला हे दिलेलं ते पण तो खात होता. रडवलेला आहे. नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा थंबनेल बघून तुम्ही समजलंच असेल की आपल्या आज आहे भांडुपगावातली जत्रा. ती का फेमस आहे, एवढी गर्दी वगैरे असते ते तुम्हाला आता कळेलच. तर चला तर लवकरच जाऊया आपण आता ईस्टमध्ये आणि आपल्या भांडुपगावची जत्रा एन्जॉय करूया. सगळे आपले मित्र आलेले आहेत बघता इथे. अर्धे मित्र जाऊन आलेले आहेत. तर चला आता लवकरच आम्ही निघालोय आणि जातोय. आता इथे आपल्या गावदेवी मातेची जत्रा झाली 4 दिवसापूर्वीच. ती काय करणार असतो मी तुम्हाला दाखवली नाही, बट ही भांडुपगावची जत्रा मी मिस नाही करणार, तुम्हाला दाखवणार आहे. तर जाऊया. त्या जत्रेमध्ये बघताय गर्दी असते. आता इथं तर सुरुवात होते. हा ब्रिज आपला चढून आहे ईस्ट वेस्टचा. इथूनच बघताय. आता 9 वाजलेत, आम्ही आलोय. तर बघूया, एवढी मजा येते दोन्ही साईडला. म्हणजे ही तर जत्रेची सुरुवात आहे. इथून बघा, इथून थोडं दिसत असेल, दाखवतो मी तुम्हाला. इथून जी जत्राची सुरुवात होते आता पूर्ण आता हा ब्रिज उतरून आम्ही जाऊ पुढपर्यंत एकदम नाहूर स्टेशनला जाऊन मिळते ती जत्रा. तर जाऊया. आणि ह्या जत्रेसाठी म्हणजे हा 1 दिवस पूर्ण रोड बंद करतात. म्हणजे BSTची बस वगैरे सर्व गाड्यांना हा रोड सकाळपासून बंद असतो. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बाजूने सगळ्या गाड्या वगैरे वळवल्या जातात. एवढी गर्दी असते. तर चला तर मग या सोबत माझ्याने एन्जॉय करा. तर बघताय आपले 2 छोटे सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत इथे जत्रेमध्ये. शॉपिंग किया? बापरे, अच्छा है. और सबसे छोटे सब्सक्राइबर हमारे. थैंक यू. ये हमारी लड़की है और शॉपिंग करके आए. चलो बाय. बघताय हळूहळू सर्वजण आलेले आहेत. खूप भारी वातावरण झालेलं आहे. बघताय इकडे फुल गँग. सर्व दुकानं आहेत खरेदीसाठी. बॅगेपासून हे प्रत्येक नाक्यावर गल्लोगल्ली हे असे सर्व स्टॉल आहेत. बघताय नेमप्लेट, लहान मुलांचे खेळणी वगैरे. बघताय समोर केवढी गर्दी आहे. आपल्या ह्या जत्रेचं खास आकर्षण असतं म्हणजे इथे ह्या गल्लीमध्ये गर्दी बघाल तुम्ही. हे सर्व आकाश पाळणे वगैरे जे असतात, जे मनोरंजन, ते सगळं ह्या पार्टमध्ये इथे ह्या जागेत आहेत. थोड्याच वेळात येऊ आपण सुद्धा इकडे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो की कसं यावेळी आकाश पाळणा नाही आलाय. का आलं नाही ते आम्हालाही सुद्धा कळालं नाही. बट इथे बघताय सर्व हे आहे. त्या साईडला तिथे ब्रेक डान्स आहे. इथे ती सर्वात मोठी जी वरती बोट जाते ती आहे.
तर इथे निकेशने नेमबाजी लावतोय, बघूया किती फुगे फोडतोय. एक पण नाही. गाइस पैसे का शॉट है, पैसे का शॉट है, उसमें लग रहा भी नहीं है इसका. फोडलाय फोडलाय फोडलाय. बघूया आता इथून कुठला दिसतोय फोडताना. जो ओनर है वो थोड़ा गुस्से में है, सब पे भड़क रहा है, पता नहीं. कुठला मारने आने चाहिए ब्रो. ये हमारे बंदे से BGMI में नेम लगाते हैं, इधर रियल लाइफ में नेम नहीं लगा पा रहे. ये रियल लाइफ है, इसको रियल लाइफ बोलते हैं. तो कुछ भी हो, यो येडा झालाय का, अब कुछ भी हो, येडा झालाय इसका, रियल लाइफ आएगा. फोडलेला आहे फोडलेला आहे फोडलेला आहे. सोबत बाजूला बघताय. झालेले आहेत आणि एवढे आहे जे आपण 50 रुपये झालेले आहेत ते एवढ्याच्या ही करायची आणि पहिली सुरुवात. आता आम्ही चालणार आहोत तुम्हाला जत्रे पाहण्यासाठी. चला 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 चला. जत्रेत भेटणार आहे स्ट्रीट फूड, फुल गर्दी बघताय. चालली आहे पुढे, तर आपण जातो मागून मागून. सर्व दुकानं बघताय, खास करून जत्रेमध्ये ही मिठाईची दुकानं, सर्व प्रकारचे खाजा वगैरे भेटणार आहे सोबत. बघताय पुढपर्यंतही जत्रा आहे, तोपर्यंत लांब लांब नजर जाते तिथपर्यंतही जत्रा आहे. दोस्तों मेले में क्या ले रहे हो? और मेले में हम लेने वाले हैं सिर्फ लेने वाले. काय नाही, या लोकांनी काय 0 रुपये आणलेला आहे जत्रेत फिरण्यासाठी. काय घेतलं ह्याला विचारा. तू काय लेने वाला है? अभी लेने वाला है कुछ जत्रे में मिठाई विठाई जरा. सर्व भांड्यांची दुकानं वगैरे असं घरगुती खूप सारी शॉपिंग केली जाते. आणि मोठे पाळणे तिथे होते, तर छोटे पाळणे ह्या इथे आहेत बघा पुढे दिसतील तुम्हाला, छोट्या मुलांसाठी वगैरे. आणि असं दोन्ही साईडून मध्ये असे स्टॉल लागतात आणि अशी दोन्ही साईडून जाण्या येण्यासाठी जागा असते. आणि आमची सबस्क्रायबर फॅमिली भेटलेली आहे इकडे मध्ये. काय विकत घेतलं? चपला. वा. सर्व रांगोळीचे छाप वगैरे आहेत. आणि इथे लहान मुलांसाठी पाळणे. लहान असताना आम्ही पण ह्याच छोट्या छोट्या पाळण्यात बसायचो. तिथे जो समोर दिसतोय मिकी माऊस, तो तर बाई आवडीचा विषय होता आपला. खूप मजा होती. आता ती मजा हळूहळू कमी होत चालली आहे, बट ठीक आहे. अजून थोडा उत्साह थोडा जत्रेचा कमी होत चालला आहे वर्षानुवर्ष. ते काही कळत नाही का आम्ही मोठे झालो म्हणून तो उत्साह कमी होत चालला आहे तेही कळत नाही. पण भारी आहे बघा. आणि तुम्ही पण माझ्यासोबत ही जत्रा एन्जॉय करा. हर्षल कुणावर नेम लावतोय काय माहिती, कुणावर नेम लावतोय? जो भेटेल तो. अच्छा अच्छा अच्छा. सर्व खेळण्याचे दुकान आहेत आजूबाजूला. आणि आता नवीन उदयास आलेला सबस्क्रायबर फॅमिली भेटलेत जत्रेत. सर्वात आवडीचा विषय आता लहान पोरांचा हा चाललाय. आगमन झालेलं आहे त्यांचे देखील श्री गणपती श्री मारुती मंदिर ट्रस्ट तर्फे हार्दिक स्वागत. पवननाना भोईर आजही न चुकवता थोडी खूप गर्दी लागते, त्यामुळे जरा टाइम आपली पोरं पुढे गेलेत आणि आम्ही दोघं तिघं मागे थांबलोय जातोय. खूप सारे असे स्टॉल लागतात बघताय. गर्दी 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 जिकडे तिकडे. 2 दिवस ही जत्रा असते, बट अशी गर्दी पहिल्याच दिवशी असते. नंतर हा रोड वगैरे चालू करायचा असतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी थोडी स्टॉल कमी असतात. बट हा पहिला दिवस जो असतो जत्रेचा त्यामध्ये खूप गर्दी होते.
बघताय जागोजागी असे छोटे छोटे स्टॉल असतात. सर्व आतमध्ये तिकडे पाळणे मोठमोठे पाळणे आहेत, तिकडे खूप गर्दी आतमध्ये. आणि इथे आहे सगळं असा ही जत्रा भरलेली आहे. इथून खूप पुढे जास्त आहे, इथून पण पुढे रस्ता पॅक आहे, दोन्ही साईडला पॅक आणि मधोमध्ये असं ही आहे पाळणे वगैरे. खूप भारी आहे. बघता तुम्ही केवढी ती बोट वर खाली होते, खूप भारी वाटते. दोघे आम्ही पण प्लॅन करतो कशात तरी एका राईडमध्ये बसायचं. मे बी बसतो तो बोटीत बसू किंवा नाही बसणार. आणि आपली सबस्क्रायबर फॅमिली नक्की 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 आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटलेले आहेत. तर खूप भारी सगळे ओळखीचे मित्र वगैरे आहेत त्यामुळे भेटतात. खूप भारी आहे. आतमध्ये जायला गर्दी लागेल. आमची गँग थांबली है. हे आना है क्या नहीं गाँव वालों? फाइनली इतने भीड़ से यहाँ तक का सफर तो हो गया है. अभी जाना है इधर ऊपर. तर आनंद एक्साइटेड है बहुत ज़्यादा. एक्चुअली आई एम वेरी मच एक्साइटेड बिकॉज छोटा है ना, बहुत छोटा है लेकिन ज़्यादा टाइम घुमा रहे हैं. हा मध्ये तारे घालून घुसून आलाय आमच्या सोबत. एकदम जवळ आलोय आणि आता इथे जाऊन डायरेक्ट आम्ही या बोटीत बसणार आहे. आता ही बघूया केवढी घाबरते. तर आलो आता. मला वाटतं आम्ही कॉर्नर पकडण्यासाठी थांबलोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय की नाही काय माहित नाही. तुम्ही पण ही राईड एन्जॉय करा. चला भेटू. तर बघताय आपली सगळी फॅमिली आलेली आहे इथे आपले आणि सगळे बसलेत. त्या साईडला मध्ये पूर्ण बोट खाली आहे आणि आता जाणार आहे. चालू झाल्यावर डेंजर फुल मजा. हा आणि आमची काही पब्लिक खालून आहेत. बघताय चालू झालेला आहे. फुल मजा पब्लिक. आता काय मजा ते. आम्ही अपोजिट साईड इथून पूर्ण जत्रा दिसते. बघताय तुम्ही इथून जत्रा दिसते पूर्ण. सगळी गँग आपली बसलेली आहे. भैयाजी फास्ट, पंका फास्ट. विक्टर फास्ट झालेला आहे. बघताय अजून हळूहळू 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 अजून फास्ट होत आहे. बघताय केवढ्या वरती जातोय. कसा देखो. तर बघताय आताच आम्ही जत्रा फिरून आलो. सगळ्या पाळण्यामध्ये जास्त नाही बसलो, एक बोटीमध्ये बसलो. तेवढंच थोडं फिरलो, मजा केली. कारण का आकाश पाळण्यात बसवतो पण ह्यावेळी आकाश पाळणा काय आला नाही.
पण मजा आली एकंदरीत. तुम्हाला पण ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि आमची भाडुगावातली जत्रा कशी वाटली ते पण नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करा. बाकी भेटू असतात पुन्हा नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये आणि माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय केली की नाही ही व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, सी यू, टेक केअर. सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन आधी सबस्क्राईब करा. बाय.